हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द लेक्चर ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स. आपण आपला फर्स्ट युनिट स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काही बेसिक डेफिनेशन्स बघितल्या आणि कॉन्झर्वेशन थेरम्स बघितले. आता आपण बघणार आहोत एनर्जी कॉन्झर्वेशन थेरम. स्टेटमेंट आहे, इफ द फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल इज कॉन्झर्वेटिव्ह देन टोटल एनर्जी टी प्लस ई ऑफ द पार्टिकल इज कॉन्झर्व, वेअर टी इज कायनेटिक एनर्जी अँड व्ही इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट पार्टिकल. म्हणजे आपला जर फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल कॉन्झर्वेटिव्ह असेल तर त्या पार्टिकलची टोटल एनर्जी असते जी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ती काय असते तर कॉन्झर्व होते, म्हणजे ते कॉन्स्टंट असते. आपण याचं प्रूफ बघूया. फर्स्टली आपण कन्सिडर करणार आहोत की त्या पार्टिकलवरती वर्क डन किती होतं ते आपण कन्सिडर करणार आहोत. आपण काय केलं तर फर्स्टली वर्क डन बाय द एक्सटर्नल फोर्स एफ बार ऑन द पार्टिकल फ्रॉम गोईंग पॉईंट 1 to 2 काय कन्सिडर केलं आपण, W12 इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 एफ बार डी आर बार. आपण पाठीमागे बघितलं होतं की जर एक्सटर्नल फोर्स एफ बारमुळे जर स्मॉल डिस्प्लेसमेंट डी आर इतकी होत असेल त्या पार्टिकलची तर आपण स्मॉल वर्क काय घेत होतो, DW इज इक्वल टू एफ बार डी आर बार. मग आपल्याला टोटल वर्क डन हवं असेल की त्या एक्सटर्नल फोर्समुळे जर आपला पार्टिकल फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट 2 पर्यंत मूव्ह होत असेल तर टोटल वर्कने आपण काय करणार, DWला इंटिग्रेट करणार. म्हणजे इथे आपण काय घेतलं तर डायरेक्टली टोटल वर्क डन बाय दॅट एक्सटर्नल फोर्स, म्हणजे एक्सटर्नल फोर्स एफ बारने आपल्या पार्टिकलवरती मूव्हिंग फ्रॉम पॉईंट 1 to पॉईंट 2 पर्यंत जे काही वर्क डन केलं असेल त्या काय घेतलं आपण, W of 1 to 2 इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 एफ बार डी आर बार. आता आपल्याला माहिती आहे पार्टिकलचं मास आपल्याला एम दिलं आहे. मग आपण फोर्स हा कसा डिनोट करू शकतो, तर फोर्स काय असतो, मास इंटू ॲक्सिलरेशन. मग जर त्या पार्टिकलचं ॲक्सिलरेशन ए बार असेल तर आपण फोर्स कसा लिहू शकतो बघा, इफ द पार्टिकल इज मूव्हिंग विथ ॲक्सिलरेशन ए बार ए बार देन फॉर कॉन्स्टंट मास एम, कारण मास पार्टिकलचं कॉन्स्टंट असणार आहे, फक्त ज्या वेक्टर क्वांटिटीज आहेत त्याच त्याच्या मोशनमध्ये चेंज होत राहणार आहेत. देन फॉर कॉन्स्टंट मास एम वी हॅव, आपण काय लिहू शकतो तर एफ बारसाठी एम इंटू ए बार सबस्टिट्यूट करू शकतो. देअरफॉर वी हॅव W12 इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to एफ बार, म्हणजेच काय लिहितोय आपण, मास इंटू ॲक्सिलरेशन डी आर बार. आता पुन्हा बघा, ॲक्सिलरेशन म्हणजे काय असतं तर टाईम रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. म्हणजे आता इथे काय सबस्टिट्यूट करूया आपण, इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 मास आहे असंच, आणि ए बारसाठी काय लिहितोय आपण, ॲक्सिलरेशन म्हणजे काय असतं तर टाईम रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विज ॲक्सिलरेशन. आणि आता इथे बघा, सिन्स आपण डी व्ही बार बाय डी टी काय देतोय, आपल्याला व्हेलॉसिटी माहिती आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे तर टाईम रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे व्ही बार काय आहे आपला, डी आर बार बाय डी टी. मग ह्याच्यावरून डी आर बारची व्हॅल्यू काय येते, डी आर बार काय येईल आपलं तर व्ही बार इंटू डी टी. मग देअरफॉर अबोव इक्वेशन बिकम्स काय होईल बघा, देअरफॉर W12 इज इक्वल टू काय होईल, इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 एम इंटू डी व्ही बाय डी टी, आणि आपण डी आर बारची व्हॅल्यू काय काढली तर व्ही बार इंटू डी टी. म्हणजे बघा आता हे इक्वेशन काय झालं, एम आपला कॉन्स्टंट आहे. मग आपण तो काय करूया, इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेऊया. मग इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 डी व्ही बार बाय डी टी इंटू व्ही बार आणि डी टी. मग आता ह्याचं जर इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे तर आपण आता कन्सिडर करूया एक टर्म, त्या टर्मवरून आपण ह्या टर्मचं इंटिग्रेशन काय लिहायचं ते बघणार आहोत. आता कन्सिडर बघा, कन्सिडर आपण काय करतोय, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही स्क्वेअर डी बाय डी टी ऑफ व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, व्ही इंटू व्ही म्हणजे व्ही स्क्वेअर होतोय. मग या दोन्ही पण वेक्टर क्वांटिटी आहेत, वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे दोन्ही पण व्हेरिएबल्स आहेत. मग इथे काय करणार आपण, प्रॉडक्ट रूल यूज करून याचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय बघूया. काय आलं मग, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही स्क्वेअर काय येईल तर 2 times व्ही बार
डी व्ही बार बाय डी टी. मग आपल्याला इथे कशाची व्हॅल्यू हवी बघा ह्या इंटिग्रलमध्ये, तर व्ही बार इंटू डी व्ही बार डी टी. मग ह्याच्यावरून जर आपण हा 2 काय केलं पलीकडे जर आपण डिवाइड केला तर आपल्याला व्ही बार डी व्ही बार डी टीची व्हॅल्यू काय मिळते, तर 1/2 डी बाय डी टी ऑफ व्ही स्क्वेअर. मग आपण ती व्हॅल्यू आता इथे सबस्टिट्यूट करणार आहोत. मग आपल्याला व्ही बार डी व्ही बार डी टीची व्हॅल्यू काय मिळाली, 1/2 डी बाय डी टी ऑफ व्ही बार डॉट व्ही बार. मग ती व्हॅल्यू आपण आपल्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली. मग इक्वेशन काय आलं, वर्क डन फ्रॉम मुव्हिंग पॉईंट 1 to 2 इज इक्वल टू एम कॉन्स्टंट आहे आपण इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेतलं आहे आणि इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 1/2 डी बाय डी टी ऑफ व्ही बार डॉट व्ही बार डी टी. आता हा हाफसुद्धा आपण इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेऊया, म्हणजे m/2 इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 डी बाय डी टी ऑफ हा काय झाला तर व्ही बार डॉट व्ही बार आहे, म्हणजेच काय झालं तर व्ही स्क्वेअर झाला, व्ही स्क्वेअर डी टी. म्हणजेच आता आपल्याला काय येईल बघा, आता इथे काय आहे, इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी टी ऑफ व्ही स्क्वेअर डी टी. म्हणजे डेरिव्हेटिव्हसुद्धा आहे आणि इंटिग्रेशनसुद्धा आहे. मग ते काय होतील एकमेकांना, ह्या दोन्ही काय आहेत तर एकमेकांच्या अपोजिट ऑपरेशन्स आहेत, म्हणून ते काय होतील तर एकमेकांना कॅन्सल होईल. आणि हे जे आहे म्हणजे ही जी क्वांटिटी येते की इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 डी बाय डी टी ऑफ व्ही स्क्वेअर डी टी काय येईल, फक्त ही व्ही स्क्वेअर येईल. का तर हे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकांना कॅन्सल होतील. म्हणजे फक्त आपल्याकडे काय राहते तर m/2 आणि व्ही स्क्वेअर. पण ह्याला इंटिग्रेशनच्या लिमिट्स अप्लाय होणार, व्ही स्क्वेअर फ्रॉम 1 to 2. म्हणजेच काय राहिलं बघा, 1 to 2 v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर. आपण हा m/2 जर दोन्हीकडे मल्टिप्लाय केला तर काय राहतं बघा, mv2 स्क्वेअर अपॉन 2 आणि मायनस mv1 स्क्वेअर अपॉन 2. 1/2 mv स्क्वेअर म्हणजे कायनेटिक एनर्जी असते. मग आता इथे काय आहे mv2 स्क्वेअर बाय 2 आणि मायनस v1 स्क्वेअर अपॉन 2. म्हणजेच हे काय आहे तर कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 2 आणि ही काय आहे तर कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 1. म्हणजेच काय लिहिलं आपण, वर्क डन फ्रॉम मुव्हिंग पार्टिकल फ्रॉम पॉईंट 1 to 2 काय आली तर कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 2 मायनस कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 1. आता आपण पोटेन्शियल एनर्जीसाठी बघूया. आता आपल्याला माहिती आहे की आपले जे गिवन फोर्स आहे पार्टिकलवर ते ॲक्ट होणार, तो काय आहे तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. मग आपण काय लिहू शकतो, आपण लास्ट थिअरममध्ये बघितले, जर फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल जर कॉन्झर्वेटिव्ह असेल तर आपण त्या फोर्सला कसं डिनोट करतो तर F इज मायनस ऑफ ग्रेडियंट ऑफ व्ही. इथे व्ही काय आहे तर पोटेन्शियल एनर्जी पार्टिकलची. मग आपण ही F ची व्हॅल्यू जर आपल्या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली तर बघा काय होतं आहे, देन इक्वेशन 1 बिकम्स काय होईल बघा, वर्क डन विल बी इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 F म्हणजे काय लिहितो आहे आपण, मायनस ग्रेडियंट ऑफ व्ही इंटू dr बार. आता आपण ग्रेडियंट आणि पोटेन्शियल एनर्जी ह्यांना काय करूया तर वेक्टर कोऑर्डिनेट्स फॉर्ममध्ये लिहूया. आपण आता आपल्याला ग्रेडियंटची डेफिनेशन माहिती आहे, मग आपण ग्रॅड व्ही आणि dr बार ह्यांना काय करूया तर आपल्या कोऑर्डिनेट्स फॉर्ममध्ये लिहून घेऊयात. आपण काय केलं तर ग्रेडियंट ऑफ व्हीला dv बाय डो एक्स आय प्लस डो व्ही बाय डो वाय जे प्लस डो व्ही बाय डो झेड के ह्या फॉर्ममध्ये लिहिलं. आणि आपल्याला माहिती आहे आपला पोझिशन वेक्टर आर बार एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के असेल तर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होतं, dr बार काय झाला dx आय प्लस dy जे प्लस dz के. मग आता ह्या दोन क्वांटिटीचं काय आहे आपल्याकडे डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट घेताना काय होतं तर आपल्याला माहिती आहे i इंटू I1 होतो, जे इंटू जे1 होतो आणि के इंटू के1 होतो. अदरवाईज इट इज जर आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर ते काय होतं तर 0 होतं, म्हणजे विथ आय डॉट जे 0 येतो त्या पद्धतीने. मग आपण यांचं डॉट प्रोडक्ट घेऊया. मग बघा इथे काय येईल, मायनस साईन ॲज इट इज इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2. मग आय विथ आय काय येतो 1 येतो, म्हणजेच इथे काय येईल बघा, डो व्ही बाय डो एक्स इंटू डी एक्स प्लस नेक्स्ट सेकंड टर्म काय येईल डो व्ही बाय डो वाय डी वाय प्लस डो व्ही बाय डो झेड टी झेड. बघा इथे फर्स्ट टर्म विथ फर्स्ट ह्या ब्रॅकेटमधली फर्स्ट टर्म ह्या ब्रॅकेटमधल्या फर्स्ट टर्मशी मल्टिप्लाय केल्यानंतर आय इंटू I1 येतो. मग बाकीचं प्रोडक्ट करायला तर डो व्ही बाय डो एक्स इंटू डी एक्स. मग आता जर फर्स्ट टर्मचं या ब्रॅकेटमधलं सेकंड टर्मशी मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय आहे, या फर्स्ट टर्म काय आहे डो व्ही बाय डो एक्स इंटू आय इंटू डो वाय बाय
डो वाय जे. मग आय डॉट जे काय आहे तो 0 येतं, म्हणजे ती टर्म 0 झाली. सिमिलरली जर आयचं डॉट प्रोडक्ट विथ के घेतलं तर ते सुद्धा 0च येणार आहे. जेचं डॉट प्रोडक्ट विथ के 0च येणार आहे. मग अशा पद्धतीने बाकीच्या टर्म्स काय आपण निग्लेक्ट केल्यात, 0 येतात म्हणून, आणि फक्त डायरेक्टली काय लिहिलं, ज्या टर्म्सची आय डॉट आयची व्हॅल्यू 1 येते म्हणून त्यांच्या मल्टिप्लिकेशनला जर टर्म्स आहेत त्याच फक्त आपण मल्टिप्लाय करून इथे लिहिलेले आहे. मग आता हे म्हणजेच काय आहे, तर हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, तर आपल्या पोटॅन्शियल एनर्जीचं हे डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजेच हे काय आहे, तर मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. आणखी आपल्याला माहिती आहे व्ही म्हणजे काय आहे, तर पोटॅन्शियल एनर्जी, आणि पोटॅन्शियल एनर्जी हे काय आहे, तर फक्त पोझिशनचं फंक्शन आहे. मग पोझिशनचं फंक्शन आहे म्हणजेच पोझिशन वेक्टर आपला r आहे, त्याच्यावरून आपण हे घेतलेलं आहे. मग आता ह्याचं इंटिग्रेशन घेतलं तर काय मिळतं आपल्याला, मायनस ऑफ व्ही, आणि लिमिट्स कुठून कुठे 1 to 2. म्हणजेच आपण हे कसं लिहू शकतो बघा, मायनस ऑफ V2 मायनस V1, आणि हे जर मायनस साईन आपण आतमध्ये घेतलं तर हे झालं V1 मायनस V2, म्हणजे वर्क डन काय झालं आपलं V1 मायनस V2. आता आपल्याकडे इक्वेशन 2मध्ये आपण काय केलं बघा, तर वर्क डन काय आलं आपलं, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल ॲट पोझिशन 2 मायनस कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल ॲट पोझिशन 1. आणि आपण जर कॉन्झर्वेटिव्ह फोर्सचा यूज करून जर आपलं एक्सप्रेशन काय आलं, तर वर्क डन काय आलं आपलं, पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल ॲट पॉईंट 1 मायनस पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल ॲट पॉईंट 2. इक्वेशन 2 आणि 3मध्ये आपल्या RHS काय आहेत, LHS काय आहेत, सेम आहेत. तर आपण वर्क डन कॅल्क्युलेट केलं म्हणून आपण काय करू शकतो, तर LHS आपण इक्वेट करूया 2. मग आपण हे दोन्ही इक्वेशन इक्वेट केलं. मग त्याच्यानंतर काय केलं आपण, टर्म्स रिअरेंज केल्यावरती काय आलं, हे T2 + V2 = T1 + V1. आता हे बघा, हे काय आहे इथे, तर ही आहे टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 2, आणि प्लस काय आहे ही पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 2. म्हणजेच हे काय झालं, तर टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 2, आणि इथे काय आहे, तर कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 1 प्लस पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 1. म्हणजे हे काय झालं, RHS काय आहे आपली, तर टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 1. म्हणजेच हे काय, हे ह्या इक्वेशनवरून काय समजतं आपल्याला, तर टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 1 = द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 2. म्हणजे पॉईंट 1ला जी काही त्या पार्टिकलची एनर्जी, टोटल एनर्जी होती तीच काय आहे, इक्वल आहे ॲट पॉईंट 2ला सुद्धा. म्हणजेच काय झालं, तर त्या पार्टिकलची एनर्जी कॉन्झर्व झाली, ती कुठेही डिक्रीज झाली नाही, इन्क्रीज झाली नाही. म्हणजेच काय असतं, आपली एनर्जी काय होते, कॉन्झर्व होते. फक्त काय होणार, की आपली पोटेन्शियल एनर्जी काय होईल, पॉईंट 1ला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असेल आणि पॉईंट 2ला पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असेल. ती काय होणार आहे, तर जसं पार्टिकल फ्रॉम पॉईंट 1 to पॉईंट 2ला मूव्ह करणार आहे, त्याची पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होत जाणार आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होत जाणार. पण इन जनरल जी टोटल काही एनर्जी आहे त्या पार्टिकलची, ती ऑलवेज काय असणार आहे, कॉन्स्टंटच राहणार आहे. मग ह्याच्यावरून आपण हेच बघतोय की त्या पार्टिकलची एनर्जी काय होते, कॉन्झर्व होते, जरी तो पॉईंट 1ला असेल किंवा 2ला असेल. म्हणजे जिथे काय आलं, तर आपली टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 2 = टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 1. म्हणजेच काय आलं, हे दोन्ही काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजेच काय होतं, तर त्याची एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट राहते, म्हणजेच कॉन्झर्व होते. म्हणजेच काय, जर फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल कॉन्झर्वेटिव्ह असेल तर टोटल एनर्जी काय होते, कन्झर्व्ड होते. बघा थेरम पुन्हा एकदा, एनर्जी कॉन्झर्वेशन थिअरम आहे. स्टेटमेंट आहे, इफ द फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल इज कॉन्झर्वेटिव्ह देन टोटल एनर्जी T + V ऑफ द पार्टिकल इज कॉन्झर्व, वेअर T इज कायनेटिक एनर्जी आणि V काय आहे, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल. मग आपण काय करतोय, तर वर्क डन कन्सिडर करतोय बाय द एक्सटर्नल फोर्स F अपॉन द पार्टिकल ऑफ मास M गोईंग फ्रॉम पॉईंट 1 to पॉईंट 2. मग काय असेल वर्क डन, आपल्याला माहिती आहे, जर वर्क डन स्मॉल डिस्प्लेसमेंट, जर फर्स्टली आपण काय कन्सिडर करणार, तर त्या एक्सटर्नल फोर्समुळे एक स्मॉल डिस्प्लेसमेंट DR वर्क कन्सिडर करणार. मग त्याच्यासाठी DW काय येईल, स्मॉल वर्क, तर F bar × DR bar. मग आपल्याला टोटल वर्क डन हवं असेल फ्रॉम पॉईंट 1 to पॉईंट 2, तर आपण काय करतो, त्या DWला इंटिग्रेट करतो. म्हणजेच टोटल वर्क डन काय आलं, तर वर्क डन इज W12 = इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 F bar DR bar. मग आता आपल्याला माहिती आहे की पार्टिकल मूव्ह होतोय म्हणजे त्याला काहीतरी वेलॉसिटी असणं, वेलॉसिटी आहे म्हणजे ॲक्सेलरेशन आहे. मग जर पार्टिकल आपलं मुव्हिंग विथ ॲक्सेलरेशन A bar असेल, मग आपल्या जर आणि मास कॉन्स्टंट आहे त्या पार्टिकलचं, मास M, तर मग आपण काय लिहू शकतो, फोर्स म्हणजेच काय असतं, मास × ॲक्सेलरेशन. मग आपण काय केलं, W12 = इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2, फोर्ससाठी काय लिहिलं, मास × ॲक्सेलरेशन × DR bar ॲज इट इज लिहिला. मग आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय आहे, तर टाईम रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. मग ॲक्सेलरेशनसाठी पुन्हा सबस्टिट्यूट केलं की
टाईम रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजेच काय बघा प्रूफमध्ये आपण काय फर्स्टली कन्सिडर करतो तर वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स एफ बार अपॉन द पार्टिकल ऑफ मास एम गोईंग फ्रॉम पॉईंट 1 to पॉईंट 2. ते काय आलं आहे तर W12 इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 एफ बार डी आर बार. मग आता जर आपला पार्टिकल हा ॲक्सेलरेशन ए बार सोबत मूव्ह होत असेल आणि फॉर कॉन्स्टंट मास एम आपण काय लिहू शकतो फोर्स म्हणजे काय असतो तर मास इंटू ॲक्सेलरेशन. मग आपण काय केलं फोर्ससाठी मास इंटू ॲक्सेलरेशन सबस्टिट्यूट केलं. मग आपलं वर्क डन काय आलं तर W12 इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 एम इंटू ए बार डी आर बार. मग आता पुन्हा बघा ए बार म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणजेच काय असतं आपलं टाईम रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. मग ए बारसाठी पुन्हा काय केलं तर आपण टाईम रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटीनुसार डेफिनेशन काय टाकले डी व्ही बार बाय डी टी. म्हणजेच काय आलं आपला वर्क डन काय आला आता इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 एम इंटू डी व्ही बार बाय डी टी इंटू डी आर बार. आता पुन्हा बघा डी आर बारसाठी आणखीन काय सबस्टिट्यूट केलं आहे. आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी म्हणजे काय असतं तर टाईम रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजेच व्ही बार काय येतो डी आर बार बाय डी टी. म्हणजेच डी आर बार काय आला तर व्ही बार इंटू डी टी आला. मग डी आर बारसाठी आपण काय सबस्टिट्यूट केलं व्ही बार इंटू डी टी. म्हणजेच आपलं वर्क डन काय झालं बघा आता इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 एम इंटू डी व्ही बार बाय डी टी इंटू व्ही बार डी टी. आपण एम कॉन्स्टंट आहे मास कॉन्स्टंट आहे म्हणून तो इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेतला. मग वर्क डन काय झालं एम कॉन्स्टंट इंटिग्रेशन साईनच्या बाहेर आणि इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 डी व्ही बार बाय डी टी इंटू व्ही बार डी टी. आता आपल्याला ह्या क्वांटिटीची व्हॅल्यू हवी आहे. मग ती कशी व्हॅल्यू काढतो आपण तर आपण फर्स्ट काय कन्सिडर केलं तर डी बाय डी टी ऑफ व्ही डॉट व्ही. म्हणजे काय केलं तर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही बार डॉट व्ही बारचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करतो आहे. मग तो काय येतो तर 2 times व्ही बार डी व्ही बार डी टी. आपल्याला इथे कशाची व्हॅल्यू हवी आहे तर डी व्ही बार इंटू डी व्ही बार डी टी इंटू व्ही बार. मग इथे तीच आहे. मग हा फक्त 2 काय करतो आहे आपण आर एल एच एसला नेऊन डिवाईड केला तर आपल्याला डी व्ही बार डी टी इंटू व्ही बारची व्हॅल्यू काय मिळते तर 1/2 डी बाय डी टी ऑफ व्ही बार डॉट व्ही बार. मग ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली त्या इक्वेशनमध्ये तर आपलं वर्क डन काय झालं वर्क डन इज इक्वल टू एम इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 1/2 डी बाय डी टी ऑफ व्ही बार डॉट व्ही बार डी टी. मग हा 2 सुद्धा काय केलं कॉन्स्टंट असल्यामुळे आपण इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेतला. आपलं वर्क डन काय झालं बघा m/2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 डी बाय डी टी ऑफ व्ही स्क्वेअर व्ही बार डॉट व्ही बार काय येणार आहे व्ही स्क्वेअर इंटू डी टी. आता इथे काय आहे बघा इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही स्क्वेअर. आता इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह हे दोन्ही ऑपोजिट ॲक्शन्स असल्यामुळे ऑपरेशन्स असल्यामुळे आपण काय होतं ते एकमेकांना कॅन्सल होत आहेत. फक्त काय राहते तर व्ही स्क्वेअरला फक्त लिमिट्स अप्लाय होत आहेत 1 to 2. मग m/2 इंटू व्ही स्क्वेअर आणि लिमिट्स कुठून कुठे आहेत 1 to 2. आता आपण हे सबस्टिट्यूट केलं तर बघा काय येतं m/2 ॲज इट इज आहे कॉन्स्टंट आणि लिमिट्स पुट केल्यानंतर काय येतं v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर. मग हे फक्त स्प्लिट करून लिहिलं तर काय येतं बघा mv2 स्क्वेअर अपॉन 2 मायनस mv स्क्वेअर अपॉन 2. आता आपल्याला माहिती आहे की आपण कायनेटिक एनर्जी कशी कॅल्क्युलेट करतो तर 1/2 mv स्क्वेअर. मग इथे हे काय आहे तर कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 2 आणि हे काय आहे कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 1. म्हणजेच हे काय झालं वर्क डन काय झालं तर T2 मायनस T1 म्हणजेच कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 2 मायनस कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 1. हे झालं आपलं वर्क डन आलं इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी. आता आपण काय करणार आहोत वर्क डन इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करणार आहोत. मग आपल्याला माहिती आहे की आपला गिवन फोर्स काय आहे जो ॲक्टिंग ऑन द पार्टिकल तो कसा आहे कॉन्झर्वेटिव्ह आहे. आपण लास्ट थेरम बघितले की जर फोर्स कॉन्झर्वेटिव्ह असेल आपल्या पार्टिकलवरचा तर आपण एफ बार कसं लिहू शकतो तर मायनस ग्रॅडियंट ऑफ व्ही. व्ही म्हणजे काय आहे आपली पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे एफ बार काय येतो तर मायनस ग्रॅडियंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी. मग आपण ही व्हॅल्यू काय केली आपल्या इक्वेशन 1 जे आहे वर्क डनसाठी त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली. मग काय येतं आपलं वर्क डन बघा इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 मायनस ग्रॅडियंट ऑफ व्ही डी आर बार. आता मायनस साईन फक्त इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेतली आणि काय केलं बघा ग्रॅडियंट ऑफ व्ही कसा लिहिला तर आय जे के ह्या युनिट वेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहिला आणि डी आर बारसुद्धा आपण काय लिहिला तर युनिट वेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहिला. मग काय आलं हे डी व्ही बाय डो व्ही बाय डो एक्स डो व्ही बाय डो एक्स आय प्लस डो व्ही बाय डो वाय जे प्लस डो व्ही बाय डो झेड के डॉट डी एक्स आय प्लस डी वाय जे प्लस डी झेड के. आणि आपल्याला डॉट प्रोडक्टसाठी वेक्टरची प्रॉपर्टीज माहिती आहे की आय डॉट I1 येतो जे डॉट J1 येतो आणि के डॉट K1 येतो. अदरवाईज ते काय असतं 0 असतं. मग त्या प्रॉपर्टीनुसार आपण ह्याचं डॉट प्रोडक्ट घेतलं तर काय आलं आपल्याला बघा डो व्ही बाय डो एक्स इंटू डी एक्स प्लस डो व्ही बाय डो वाय इंटू डी वाय प्लस डो व्ही बाय डो झेड इंटू डी झेड. मग आता हे काय आहे तर हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे तर पोटेन्शियल एनर्जी व्हीचं हे डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे आपण काय केलं फक्त इथे इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. मग त्याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय मिळते आपल्याला बघा
व्ही मिळते आणि लिमिट्स कुठून कुठे आहेत 1 to 2. मग लिमिट्स सबस्टिट्यूट केल्यावरती काय मिळते आपल्याला वर्क डन काय मिळते V1 - V2 म्हणजेच काय पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 1 मायनस पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 2. आता आपण इक्वेशन 2 मध्ये काय केलं वर्क डन हे कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये फाइंड आउट केलं आणि इथे इक्वेशन 3 मध्ये काय केलं वर्क डन इज इन द टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. मग इक्वेशन 1 आणि 2 ची LHS सेम आहे म्हणून आपण RHS इक्वेट केली. म्हणजेच काय आलं आपलं बघा T2 - T1 इज इक्वल टू V1 - V2 आलं. मग या फक्त टर्म्स रिअरेंज केलं तर काय झालं आपलं T2 + V2 इज इक्वल टू T1 + V1. आता इथे LHS काय आहे तर इथे LHSला काय आहे तर सम ऑफ काय आहे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 2ला त्यांची सम आहे आणि इकडे RHSला काय आहे तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 1ला त्यांची सम आहे. मग ह्या दोन्ही सम काय देतात इक्वल येतात म्हणजेच काय आहे तर जी टोटल एनर्जी आहे पार्टिकलची ॲट पॉईंट 2ला तीच इक्वल आहे कशाला तर टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट 1ला. म्हणजे ॲट पॉईंट 1 आणि ॲट पॉईंट 2ला आपल्या पार्टिकलची टोटल एनर्जी काय राहते कॉन्स्टंट राहते सेम येते म्हणजे ती कॉन्स्टंट आहे तिच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. म्हणजेच काय तर आपला फोर्स कॉन्झर्वेटिव्ह असल्यामुळे काय होतं आहे आपली टोटल एनर्जी कॉन्झर्व होती आहे. आता आपण नेक्स्ट बघूया मेकॅनिक्स ऑफ पार्टिकल्स. नेक्स्ट पॉईंट आहे मेकॅनिक्स ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल्स. म्हणजे जर आपल्या आतापर्यंत आपण काय बघितलं फक्त एका पार्टिकलसाठी आपण काय बघितले लिनियर मोमेंटम अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्वेशन थिअरम्स वगैरे हे सगळं आपण फक्त एका पार्टिकलसाठी बघितलं. पण आता जर आपल्याकडे सिस्टम ऑफ पार्टिकल्स असतील सिस्टम ऑफ पार्टिकल असेल म्हणजेच काय तर एकापेक्षा जास्त म्हणजे n पार्टिकल्स दिलेले असतील तर त्या प्रत्येकासाठी आपल्याला हे सगळ्या क्वांटिटीज कन्सिडर करायच्या आहेत आणि प्रत्येक पार्टिकलसाठी कन्सिडर करून नंतर इन जनरल मग त्या टोटल सिस्टीमसाठी ती एखादी क्वांटिटी म्हणजे एक्सटर्नल फोर्स किंवा एनर्जी काय येईल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. मग आपण ते बघूया. बघा मेकॅनिक्स ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल्स. मग काय दिले ह्यांनी कन्सिडर अ सिस्टम ऑफ n पार्टिकल्स ऑफ मासेस m1 m2 अप टू सो ऑन mn हॅविंग पोझिशन वेक्टर्स ri bar I फ्रॉम 1 to n रिलेटिव्ह टू अन आर्बिटरी फिक्स्ड ओरिजिन. काय कन्सिडर करतो आहे आपण n पार्टिकल्स कन्सिडर करतो आणि प्रत्येकाचं मास काय दिले आपण फर्स्ट पार्टिकलचं m1 आहे सेकंडचं m2 आहे आणि असं nth पार्टिकलचं मास आहे mn आणि प्रत्येकाचे पोझिशन वेक्टर्स आहेत ri bar म्हणजेच काय फर्स्ट पार्टिकलचा पोझिशन वेक्टर असणार आहे r1 बार सेकंडचा r2 बार अप टू सो ऑन असा nth पार्टिकलचा काय असणार आहे rn बार. मग आपल्याला बघा कुठल्याही सिस्टम ऑफ पार्टिकलमध्ये दोन टाईपचे फोर्सेस असतात. एनी पार्टिकल ऑफ दिस सिस्टम विल एक्सपिरियन्स 2 टाईप्स ऑफ फोर्सेस. म्हणजे ह्या सिस्टीममधला प्रत्येक पार्टिकल कसले 2 फोर्सेस एक्सपिरियन्स करणार आहे बघा तर एक्सटर्नल फोर्सेस ऑन द सिस्टीम Fi बार आणि काय आहे तर इंटरनल फोर्सेस Fji बार. आता एक्सटर्नल फोर्स म्हणजे प्रत्येक पार्टिकलवरती काहीतरी एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत असेल मग तो आपण प्रत्येक पार्टिकलसाठी सेपरेटली काय घेतो तर Fi बार एक्सटर्नल ई कशासाठी दिलं आहे तर एक्सटर्नल फोर्ससाठी. म्हणजेच फर्स्ट पार्टिकलसाठी तो काय असेल तर F1 बार एक्सटर्नल सेकंड पार्टिकलसाठी तो असेल F2 बार एक्सटर्नल असा अप टू सो ऑन nth पार्टिकलसाठी तो काय असणार तर Fn बार एक्सटर्नल. आणि इंटरनल फोर्सेस म्हणजे आपल्याला माहिती आहे की 2 पार्टिकल्सच्या अशा आपल्याकडे जर सिस्टम ऑफ पार्टिकल असेल तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक पार्टिकलमध्ये एकमेकांमध्ये काय असतात इंटरॅक्टिव्ह फोर्सेस असतात. मग ते आपण काय करतो तर जर आपला पार्टिकल 1 आणि 2 मध्ये जर इंटरॅक्टिव्ह फोर्स असेल तर आपण कसा डिनोट करणार तर F बार ऑफ 2I इंटरनल. मग इथे JI घेतलं आहे इन जनरल बघा इंटरनल फोर्सेस काय असेल तर F बार ऑफ JI इंटरनल. कशासाठी लिहिले आपण इंटरनल फोर्सेससाठी. आता आपण काय कन्सिडर करतो की जनरली आपण एखाद्या ith पार्टिकल्स कन्सिडर करूया आणि त्या पार्टिकलसाठी आपण ह्या सगळ्या क्वांटिटीज किंवा इक्वेशन ऑफ मोशन बघूया. मग आता टोटल फोर्स ॲक्टिंग ऑन द ith पार्टिकल ऑफ द सिस्टम इज गिवन माय. म्हणजे जर ith पार्टिकल आपण कन्सिडर केला तर एका पार्टिकलसाठी काय येईल टोटल फोर्स काय येणार त्याच्यावरती कुठले कुठले फोर्सेस ॲक्टिव्ह होत आहेत तर एक्सटर्नल फोर्स आणि इंटरनल फोर्स. मग त्या दोन्हींची सम म्हणजे काय येईल तर त्या गिवन पार्टिकलवरचा आपला टोटल फोर्स येईल. बघा टोटल फोर्स काय दिला आहे ith पार्टिकलवरचा Fi बार इज इक्वल टू Fi बार एक्सटर्नल म्हणजे त्या पार्टिकलवरचा जो एक्सटर्नल फोर्स असेल तो प्लस इथे काय दिलं आहे बघा समेशन ओव्हर जे Fji बार इंटरनल. म्हणजेच काय तर तो पार्टिकल सोडून ith पार्टिकल सोडून इतर किती पार्टिकल्स राहिले मग आपण n पार्टिकल्सची सिस्टीम कन्सिडर करतो. मग आपण ith पार्टिकल कन्सिडर करतो मग तो पार्टिकल सोडून जे n-1 पार्टिकल्स आहेत ते काय करत आहेत तर त्या पार्टिकलवरती काही ना काही फोर्सेस अप्लाय करत आहेत. मग ते सगळे n-1 पार्टिकल्सचे इंटरनल फोर्सेस ते काय घेतो आहे आपण समेशन ओव्हर जे घेतो आहे.
एफ आय जे बार इंटरनल. म्हणजेच काय बघा इथे दिलं की समेशन ओव्हर आय एफ जे आय बार इंटरनल इज द total internal forces acting on the ith particle due to the interaction of all other n-1 particles of the system. म्हणजे ith पार्टिकल आपण कन्सिडर केला म्हणून जे रिमेनिंग n-1 पार्टिकल आहेत ते आपल्या गिवन ith पार्टिकलवरती जे काही इंटरॅक्टिव्ह फोर्सेस अप्लाय करतात तो त्या सगळ्यांची आपण काय घेतो सम घेतो. कारण आपण एकासाठी काय घेतो तो एफ जे आय बार घेतो आहे 1 आणि 2 मध्ये कन्सिडर करत असतो. तर पण आपण असे काय करतो आहे त्या ith पार्टिकलवरती बाकीच्या n-1 पार्टिकल्सने अप्लाय केलेला सगळा फोर्स घेतो म्हणून तो आपण समेशन ओव्हर जे घेतली आहे एफ जे आय बार इंटरनल. मग हा झाला आपला टोटल फोर्स ऑन द ith पार्टिकल. आता आपण इक्वेशन ऑफ मोशन कसं लिहिणार आहे बघा ith पार्टिकलसाठी. आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनवरून बघितलं होतं की आपण इक्वेशन ऑफ मोशन कसं देतो तर एफ बार इज इक्वल टू पी बार डॉट. म्हणजे काय असतं लिनियर मोमेंटमचा टाईम रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे आपण काय करतो तर फोर्स घेतो आहे. मग इथे काय असेल आपण टोटल फोर्स काय आहे तर आपला एक्सटर्नल फोर्स ऑन दॅट पार्टिकल ith पार्टिकल आणि प्लस समेशन कशाचे आहे तर इंटरॅक्टिव्ह जे फोर्सेस आहेत त्या पार्टिकलवरती त्यांची समेशन. मग त्या दोघांची सम काय आहे तर हा आपला टोटल फोर्स आहे ith पार्टिकलवरचा. मग तो काय येईल टोटल फोर्स इज इक्वल टू काय येईल तर पी आय बार डॉट. इथे पी आय काय आहे तर ith पार्टिकलचा लिनियर मोमेंटम आहे. म्हणजेच काय आलं आपलं इक्वेशन ऑफ मोशन फॉर द ith पार्टिकल काय आलं तर एफ आय बार एक्सटर्नल प्लस समेशन ओव्हर जे एफ जे आय बार इंटरनल इज इक्वल टू पी आय बार डॉट. हे काय केलं आहे फक्त टोटल फोर्स आपण घेतलेला आहे. आता हा आपण काय काढलं तर फक्त ith पार्टिकलसाठी आपण इक्वेशन ऑफ मोशन फाइंड आउट केलं. मग असं आपल्याला पूर्ण सिस्टीमसाठी इक्वेशन ऑफ मोशन कन्सिडर करायचं असेल तर आपण काय करणार आहोत बघा. आपण ith पार्टिकलसाठी घेतलं आहे. मग जर आपण हे सगळं जे इक्वेशन 1 आहे त्याचं समिंग ओव्हर आय केलं का तर आपण आय कुठून कुठे रन करतो तर 1 to n पर्यंत आपण आय रन करू शकतो. मग आपण अशा सगळ्याच फोर्सेसची किंवा सगळ्याच लिनियर मोमेंटमची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे तर टोटल सिस्टीमसाठी आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन मिळेल. म्हणून आपण काय करतो इक्वेशन 1ला समिंग ओव्हर आय मग काय मिळते बघा आपल्याला समेशन ऑफ आय एफ आय बार एक्सटर्नल प्लस समेशन ओव्हर आय आणि हे काय आहे इंटरॅक्टिव्ह फोर्सेस कसे आहेत प्रत्येक पार्टिकलसाठी समेशन ओव्हर जे एफ जे आय बार इंटरनल इज इक्वल टू इथे पण काय घेतलं आपण लिनियर मोमेंटमचे समेशन ओव्हर आय पी आय बार डॉट. मग बघा फक्त इथे काय केलं ह्याच टर्मला काय घेतलं समेशन फक्त काय घेतलं एकाच टर्मला लिहिलं की समेशन ओव्हर आय आणि जे फक्त इथे काय आहे तर आय नॉट इक्वल टू जे आहे. म्हणजे आय आणि जे हे दोन्ही एकाच वेळी एक सेम नसणार आहेत. मग इक्वेशन काय आलं आपलं समेशन ओव्हर आय एफ आय बार एक्सटर्नल प्लस समेशन ओव्हर आय जे आय इज नॉट इक्वल टू जे एफ जे आय बार इंटरनल इज इक्वल टू काय आलं समेशन ओव्हर आय पी आय बार डॉट. आता इथे बघा ही जी सेकंड टर्म आपण कन्सिडर केली आहे समेशन ओव्हर आय जे आय नॉट इक्वल टू जे एफ जे आय बार इंटरनल ते काय रिप्रेझेंट करते तर वेक्टर सम ऑफ ऑल द इंटरॅक्टिव्ह फोर्सेस ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ रिमेनिंग n-1 पार्टिकल्स. म्हणजे हे काय कन्सिडर करतो आहे आपण एका पार्टिकलवरती बाकीच्या राहिलेल्या n-1 पार्टिकल्समुळे जे काय इंटरॅक्टिव्ह फोर्सेस अप्लाय होत आहेत त्यांची काय घेतो आहे आपण वेक्टर सम घेतो आहे. पण आपल्याला माहिती आहे की तिथे सेल्फ इंटरॅक्टिंग फोर्सेस म्हणजे आता प्रत्येक पार्टिकल स्वतःवरती तर काही फोर्स अप्लाय करू शकत नाही. म्हणजेच काय हे सेल्फ इंटरॅक्टिंग फोर्सेस तिथे नसतो आहे. म्हणजेच काय येणार जर एफ जे आय बार 0 येणार आहे जेव्हा आय इज इक्वल टू जे असणार आहे. म्हणजे एफ आय असेल तर तो 0 असणार आहे कारण की तो पार्टिकल स्वतःवरती काही फोर्स अप्लाय करू शकत नाही. मग आपण एफ जे आय बार इज इक्वल टू 0 घेणार आहे जेव्हा आय इज इक्वल टू जे असेल. आणि आपल्याला माहिती आहे की इंटरनल फोर्सेस काय करतात तर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन ओबेज करतात. थर्ड लॉ काय आहे न्यूटनचा एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे प्रत्येक फोर्स कायसाठी असेल आता जर आपण 2 पार्टिकल कन्सिडर केले 1 आणि 2 जर 1 हा 2 वरती काही फोर्स अप्लाय करत असेल तर 2 सुद्धा हा तितकाच पण अपोजिट डायरेक्शनमध्ये 1 वरती काय करणार आहे फोर्स अप्लाय करणार आहे. म्हणजे तिथे काय झालं 1 आणि 2 मधला फोर्स काय झाला इक्वल झाला पण अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे त्यांची ॲडिशन केलं तर तो काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे तिथे काय झालं तर त्या दोघांमध्ये आपण असं म्हणू शकतो की काही फोर्सच नाही आहे. म्हणजे तोच जर आपण रूल अप्लाय केला तर तिथे काय होणार की प्रत्येक पार्टिकलसाठी तसंच होणार आहे की देअर इज ॲक्शन ऑफ वन पार्टिकल ऑन अदर इज इक्वल बट अपोजिट टू द ॲक्शन ऑफ सेकंड पार्टिकल ऑन फर्स्ट. म्हणजेच जर आपला फर्स्ट पार्टिकल 2 वरती काही फोर्स अप्लाय करत असेल तर सेकंड पार्टिकलसुद्धा काय करणार आहे आपल्या फर्स्ट पार्टिकलवरती तेवढाच पण अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करणार आहे. म्हणजे अशा सगळ्या फोर्सची बघा जर आपण ॲडिशन केली तर काय येईल तर एफ बार जे आय बार इंटरनल काय असणार आहे मायनस ऑफ एफ आय जे बार इंटरनल. आणखी 1साठी आपण कन्सिडर केला तर तो 2साठी सुद्धा असणार
असणार आहे, पण तो काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. तो 1 इतकाच असणार आहे फोर्स, इंटरनल फोर्स, पण तो मायनस असणार आहे, म्हणजे अपोजिट असणार आहे. मग यांची ॲडिशन काय येईल, समेशन काय येईल, तर 0 येईल. म्हणजे सगळे जे आपण इंटरॅक्टिव्ह फोर्सेसची जी समेशन घेतो आहे ती काय होईल, 0 होईल. कारण प्रत्येक पार्टिकल हा दुसऱ्यावरती काही ना काही इंटरॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करतो आहे, पण तोच पार्टिकल त्या पहिल्या पार्टिकलवरती तेवढेच इंटरॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करतो आहे, पण निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये किंवा अपोजिट डायरेक्शन, म्हणून ते काय होतात, एकमेकांना कॅन्सल होतात. म्हणून यांची सम काय येते, इंटरॅक्टिव्ह फोर्सेसची सम काय येते, तर 0 येते. मग इंटरॅक्टिव्ह फोर्सेसची सम जर 0 येत असेल तर इक्वेशन 2मध्ये बघा बरं, सेकंड टर्म निग्लेक्ट झाली. आपल्याकडे काय राहिलं, फक्त समेशन ओव्हर आय एफ आय बार एक्सटर्नल इज इक्वल टू समेशन ओव्हर आय पी आय बार डॉट. मग आपण काय घेतलं, समेशन म्हणजे टोटल समेशन ओव्हर आय आहे म्हणजे काय, तर टोटल पार्टिकलसाठी. म्हणून आपण टोटल काय घेतलं, टोटल फोर्स एफ बार एक्सटर्नल म्हणजे एक टोटल एक्सटर्नल फोर्स ऑन द सिस्टीम इज इक्वल टू टोटल लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टीम. म्हणजे हेच काय आलं, आपण इक्वेशन ऑफ मोशन कशासाठी फाइंड आउट केलं, तर सिस्टीम ऑफ पार्टिकलसाठी. बघा काय केलं, फर्स्ट काय केलं आपण, एक सिस्टीम एन पार्टिकल्सची सिस्टीम कन्सिडर केली आणि त्या पार्टिकल्समधल्या प्रत्येकाचं मास किती आहे, m1 m2 up to so on mn, आणि पोझिशन वेक्टर्स आहेत RI बार. आय आपला कुठून कुठे रन होतो आहे, 1 to n पर्यंत. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पार्टिकल काय करतो, त्या सिस्टीमचा 2 प्रकारचा फोर्स एक्सपिरियन्स करतो आहे. एक कुठला फोर्स, तर एक्सटर्नल फोर्स, म्हणजे त्या टोटल सिस्टीमवरती जो काही एक्सटर्नल फोर्स असेल त्यातला तो फोर्स एक प्रत्येक पार्टिकल एक्सपिरियन्स करतो. आणि स्वतः म्हणजे त्या प्रत्येक पार्टिकल्समधला, त्या एन पार्टिकल्समध्ये त्यांच्यात आपापसात जे इंटरनल फोर्स असतील तो FGI बार इंटरनल, अशा 2 प्रकारचे फोर्स आपल्या पार्टिकलवरती ॲक्ट होत आहेत. मग जर आपण एखादा आयत पार्टिकल कन्सिडर केला तर त्या आयत पार्टिकलवरती टोटल फोर्स काय होणार आहे, तर ह्या 2 फोर्सेसची ॲडिशन म्हणजेच टोटल फोर्स त्या पार्टिकलला एक्सपिरियन्स होणार आहे. म्हणजेच काय होईल, तो FI बार काय येतो, तर FI बार एक्सटर्नल प्लस समेशन ओव्हर जे FIJ बार इंटरनल. इथे आपण समेशन काय घेतो आहे, FIJ इंटरनल म्हणजे काय, हा काय होतो तर एका सिंगल पार्टिकलने आपल्या आयत पार्टिकलवरती, जेथ पार्टिकलने आपल्या आयत पार्टिकलवरती अप्लाय केलेला इंटरॅक्टिव्ह फोर्स आहे. मग असे किती आहेत, आपल्याकडे n-1 पार्टिकल्स आहेत. आपण आय पार्टिकल कन्सिडर करतो आहे म्हणजे रिमेनिंग n-1 पार्टिकलसुद्धा आपल्या आयत पार्टिकलवरती काय करतात, इंटरॅक्टिव्ह फोर्सेस अप्लाय करतात. मग त्या सगळ्यांची आपण समेशन घेतो आहे. म्हणजेच आपला टोटल फोर्स काय आला, तर एक्सटर्नल फोर्स त्या आयत पार्टिकलवरचा प्लस n-1 पार्टिकल्सने अप्लाय केलेला इंटरॅक्टिव्ह फोर्स. मग बघा आपल्याला न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय, आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन इथे अप्लाय केला आयत पार्टिकलसाठी. तर आपल्याला माहिती आहे की टोटल फोर्स इज इक्वल टू काय असतो, पी बार डॉट असतो फ्रॉम सेकंड लॉ ऑफ मोशन. मग त्याचं आपण आयत पार्टिकलसाठी काय केलं, टोटल फोर्स काय इथे आपला FI बार एक्सटर्नल प्लस समेशन ओव्हर जे FGI बार इंटरनल इज इक्वल टू PI बार डॉट. हे आपण आयत पार्टिकलसाठी कन्सिडर केलं. मग आपल्याला जर टोटल सिस्टमसाठी इक्वेशन ऑफ मोशन फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करतो आहे, तर ह्या इक्वेशनला समिंग ओव्हर आय करतो आहे. म्हणजे काय करतो आहे, तर अशा हे आपण एका पार्टिकलसाठी कन्सिडर केले. मग आपल्याकडे असे किती पार्टिकल्स आहेत, n पार्टिकल्स आहेत. मग आपण त्या सगळ्या n पार्टिकल्सच्या इक्वेशन्सची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे, पूर्ण सिस्टीमसाठी आपल्या इक्वेशन ऑफ मोशन मिळेल. म्हणजेच आपण काय करणार आहे, सम करणार आहे. मग समिंग ओव्हर आय केलं आपलं, मग काय आलं, समेशन ऑफ आय FI बार एक्सटर्नल प्लस समेशन ऑफ आय, आणि हा काय आहे इंटरॅक्टिव्ह फोर्सेस समेशन ओव्हर जे FGI बार इंटरनल इज इक्वल टू समेशन ओव्हर आय PI बार डॉट. मग आपण सेकंड टर्मला फक्त काय लिहिलं, समेशन एकत्र केलं. मग समेशन ओव्हर आय जे फक्त इथे काय असणार आहे की आपला आय हा नॉट इक्वल टू जे असणार आहे FGI बार इंटरनल. मग बघा ही जी सेकंड टर्म आपण कन्सिडर केली की इंटरॅक्टिव्ह फोर्सेसची जी टर्म आहे, समेशन ऑफ इंटरॅक्टिव्ह फोर्सेस ऑन अ पार्टिकल, ती काय आहे, तर वेक्टर सम आहे ऑल द इंटरॅक्शन फोर्सेस ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ रिमेनिंग n-1 पार्टिकल्स. म्हणजे एका सिंगल पार्टिकलसाठी राहिलेल्या n-1 पार्टिकल्सने जे काही इंटरॅक्टिव्ह फोर्स अप्लाय केले असेल त्या सगळ्यांची काय आहे, ही वेक्टर सम आहे. पण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पार्टिकल हा स्वतःवरती तर काही फोर्स इंटरॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करू शकत नाही. म्हणजे FJI बार 0 असणार आहे किंवा I इज इक्वल टू जेसाठी, कारण स्वतःवरती तर तिथे सेल्फ इंटरॅक्टिव्ह फोर्सेस नसतो. आणखी बघा ते इंटरनल फोर्सेस काय करतात, तर न्यूटन्स थर्ड लॉ ओबे करतात. न्यूटन्स थर्ड लॉ काय आहे, तर एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे जर आपला फर्स्ट पार्टिकल सेकंडवरती काही फोर्स अप्लाय करत असेल तर तितकाच पण अपोजिट डायरेक्शनमध्ये सेकंड पार्टिकल आपल्या फर्स्ट पार्टिकलवरती फोर्स अप्लाय करणार आहे. म्हणजेच काय येणार आहे बघा, FGI बार इंटरनल इज इक्वल टू काय असणार आहे, मायनस ऑफ FIJ बार इंटरनल. म्हणजे जे पार्टिकल जर आयवरती एखादा फोर्स अप्लाय करत असेल तर आय हा पार्टिकलसुद्धा तितकाच पण अपोजिट डायरेक्शनमध्ये जे ह्या पार्टिकलवरती फोर्स अप्लाय करणार आहे. मग त्या
दोघांची सम काय येईल 0 येईल, कारण की ते दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये, फोर्सेस इक्वल आहेत, मॅग्निट्यूड इक्वल आहे, पण त्याची डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणजे तिथे काय होईल तर तो फोर्स नल होऊन जाईल. म्हणजेच अशा सगळ्या इंटरॅक्टिव्ह फोर्सेसची समेशन काय होईल तर 0च येईल, का तर प्रत्येक वेळेस प्रत्येक फोर्ससाठी एक इक्वल अँड अपोजिट फोर्स तिथे ॲक्ट होतो. म्हणजेच आपलं इक्वेशन 2मध्ये काय होते तर सेकंड टर्म 0 होते. म्हणजे आपलं इक्वेशन काय राहतं आहे फक्त समेशन ओव्हर आय एफ आय बार एक्सटर्नल इज इक्वल टू समेशन ओव्हर आय पी आय बार डॉट. म्हणजे हे काय आहे तर इक्वेशन ऑफ मोशन फॉर काय आहे होल सिस्टीमसाठी. आता आपण समेशन घेतोय, मग आपण टोटल फोर्स लिहिला, हा समेशन ओव्हर आय एफ आय बार म्हणजे प्रत्येक पार्टिकलच्या एक्सटर्नल फोर्सची समेशन आहे, आणि ते काय आहे तर प्रत्येक पार्टिकलच्या मोमेंटमची समेशन आहे. मग ते आपण काय घेतो तर कॅपिटल एफ बार एक्सटर्नल इज इक्वल टू कॅपिटल पी बार डॉट. इथे काय आहे पी इज टोटल मोमेंटम ऑफ द सिस्टम आणि एफ बार काय आहे तर टोटल एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द सिस्टम. म्हणजे आपण काय केलं तर सिस्टम ऑफ पार्टिकलसाठी आपण इक्वेशन ऑफ मोशन फाइंड आउट केलं.